चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या. छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि उल्हास नदी यांच्या स्नेहाच्या नोंदी इतिहासात बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतात. याच उल्हास नदीवरती हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार महाराजांनी उभारले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मोहने बंधारा उल्हासनगर शहाड येथे उल्हास नदीकाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली व त्यानंतर नदीचे पूजन करण्यात आले. उल्हास नदीवर होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन अपयशी ठरले असून उल्हास नदीवर प्रदूषण करणाऱ्यांना महाराज कधीच माफ करणार नाही अशी भावना पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली. यावेळी उल्हास वालधुनी सरिता संवर्धन, उमाई रक्षक दल, सोहम फाउंडेशन, जैन सबबन कल्याण, असंघटित महामाया महिला संघटना सह अनेक पर्यावरण मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही उमाईपुत्र या ठिकाणी उल्हास नदीच्या किनाऱ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. याला ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर छत्रपती शिवाजी महाराज आणि उल्हास नदी याचा संबंध आपल्याला 1607 जे शतक आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. हे सगळ्यात पहिलं महाराष्ट्रातलं किंवा हिंदवी स्वराज्याचं जरी आपण म्हटलं तरी चालेल की जे आरमार होतं हे या उल्हास नदीवरती उभारण्यात आलेलं होतं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या छत्रछायेखाली आपण या ठिकाणी उभारलेलं पाहायला मिळेल. उल्हास नदीवरती आपण जर इतिहास अजून पाहिला तर त्या ठिकाणी हत्ती विहार करत असल्याची नोंद आहे. याचं पात्र एवढं मोठं होतं की इथं लाकडांचे व्यापार किंवा घाटावरून म्हणजे माळशेज घाटावरून कोकणातला जो काही माल होता तो मसाल्याचे पदार्थ असेल तर हे समुद्रमार्गे अरबी समुद्राला जाण्यासाठी म्हणजे या उल्हास नदीमार्फत अरबी समुद्राला जाण्यासाठी या नदीचा वापर होत होता. पण आता उल्हास नदीची अवस्था एवढी वाईट झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता की बाजूला आपल्याला तुम्हाला वास पण येईल. म्हणजे याला नाल्याचा वास आहे, गटाराचा वास चालू झालेला आहे. म्हणजे मेन जो मोटो आहे उल्हास नदी स्वच्छ करण्याचा तिथपासून कुठंतरी विषय भरकटून नदीवरती रोजगार हमी चालू झालेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे नदीवरती जलपर्णी येते पण जलपर्णी काढण्याचे टेंडर निघतात पण ती जलपर्णी काय येते ते सिवेज वॉटरचे जे नाले आहेत ते बंद आतापर्यंत झालेले, त्याच्यावरती STP प्लांट आलेले नाही. अनधिकृत बांधकाम तुम्हाला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी समोरच एजन्सी आहे, एजन्सीच्या मध्येच एक घाट बांधलेला आहे जो नदी पात्रामध्ये बांधलेला आहे आणि यासाठी सातत्याने सरिता खान चंदरी मॅडम ज्या आतापर्यंत लढा देत होत्या आता ते आपल्यात नाही आहेत. पण हे काम एक उमाईपुत्र म्हणून आम्हाला सर्वांना पुढे न्यायचं आहे. नदी वाचवण्याचं काम पुढे न्यायचं आहे, त्याला स्वच्छ करायचं आहे. या हेतूने आम्ही दरवर्षी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असतो. अच्छा, आता ह्या जयंती निमित्त आपण जे पर्यावरण प्रेमी आहात, जे तुमच्या बचाव कृती समितीमध्ये असतात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? पर्यावरण प्रेमींना एवढं सांगणं आहे की आता नाही केलं तर उद्याची येणारी जी पिढी आहे ना ती आपल्याला शिव्या देईल, श्राप देईल की जे पाणी आता आपल्याला दिसतंय जे त्या पाण्याचा रंग बदललेला आहे, वास येतोय आणि भविष्यामध्ये ही परिस्थिती अजून बिकट होण्याच्या स्थितीमध्ये आहे. कारण की जर हे सिवेज वॉटर म्हणजे नाले जर नाही थांबले, अनधिकृत बांधकाम नाही थांबलं तर एक दिवस ही नदी नाला बनलेली असेल. त्यामुळे उद्याची पिढी आपल्याला शिव्या श्राप देण्याच्या अगोदर आत्ताच आपण जागृत होऊन नदी स्वच्छतेसाठी संवर्धनासाठी जर आपण पुढाकार घेतला तर ती खूप महत्त्वाची गोष्ट असेल. आणि त्याकरताच आम्ही आता वालधुनी उल्हास सरिता संवर्धन या नावाने एक अभियान चालू करीत आहोत की जेणेकरून या उल्हास नदी आणि वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी जे जे काही करता येईल ते नदी किंवा सरिता मॅडमच्या एका त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही ते अभियान चालू करीत आहोत. विविध संघटनाद्वारे महाराजांची जयंती साजरी करण्यात आलेली, काय सांगायला बाबा? आज 19 फेब्रुवारी रोजी इथे मोहना बंधाऱ्यावरती सगळेजण आपण जमा आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी. त्याच्यामध्ये उमाई रक्षक दल, वालधुनी उल्हास संवर्धन समिती जिला आपण कालच नामकरण केलं, वालधुनी सरिता संवर्धन समिती अशा प्रकारे नामकरण केलेली, जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण सबर्बनचे आमचे
महिला मित्र इथे आलेले आहेत. उल्हासनगर कब्रस्तान समितीचे आमचे मित्र इथे येऊन गेले. महामाया असंघटित कामगार संघटनेचे कार्यकर्ते इथे येत आहेत. सोहम फाउंडेशन जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी संघटना आमच्या मते जी आहे ती उल्हासनगरमध्ये आमच्याकडे खूप चांगलं काम करतात. त्याचे राजेंद्र देठे आणि नारायण वाघ साहेब आहेत. आणि आमचे उमाई नामकरण देणारे आमचे रवींद्र लिंगायत जे आहेत, त्यासोबतच इथे आमच्या काळू नदीवरती काम करणारे आमचे मित्र आहेत, प्रशांतजी आहेत, मी आहे. अशा प्रकारे आम्ही आज इथे जमा झालेलो आहोत. येत्या काळामध्ये नदी संवर्धनाबद्दल जे जे काही उपक्रम असतील त्यामध्ये आम्ही सगळे सहभागी राहू ह्या संकल्पनेतून आणि हे वचनबद्ध होऊन आज आम्ही इथे हा कार्यक्रम केलेला आहे. जय भवानी, जय शिवाजी.